हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आजच्या व्लॉगची सुरुवात थोडीशी लेट झालेली आहे. आमची मॉर्निंग थोडीशी लेट झाली आहे. आजचा वर्किंग डे आहे. साहेब गेलेत ऑफिसला आणि माझं निवांत काम चालू आहे. कारण आज म्हटलं की थोडासा स्वतःला वेळ पण द्यायचा. कारण जिम मी स्टार्ट केली आहे. म्हणजे घरच्या घरीच करते आहे मी. सगळं जिममध्ये जे करतात तेच घरी मी करते आहे. त्यामुळे थोडंसं मला आता सगळं ब्लॉग करायला किंवा मग बाकीची कामं आवरायला खूप खूप उशीर होतो आहे. तर असू द्या, कारण हेल्थ पहिली आणि मग बाकीचं. त्याच्यामुळे आता म्हटलं की शरीराकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, हेल्थकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आपण हेल्थला आपण जर वेळ दिला तरच आहे, नाही तर काहीच नाही आहे. आपलं शरीर आहे तर आपण आहे. म्हणून मग खूप दिवसापासून तसं मी वर्कआउट करते आहे, पण आता थोडंसं जास्तीच मनावरती घेतलं आहे. आणि माझं वेट पण मला चेक करायला जायचं आहे. वेट मशीन नाही आहे माझ्याकडे. कारण घेणार आहे मी लवकरच. मला बघायचं आहे माझं वेट किती कमी झालं आहे. आणि आजच्या ब्लॉगची सुरुवात तर स्किन केअरपासून झालेली आहे. छानशी अंघोळ केली आहे. त्यानंतर मग मी स्किन केअर करायला घेतलं. पहिलं तर मी डर्माकोची सनस्क्रीन लावली. त्यानंतर मग लिप बाम लावला आहे ग्लिमरचा आणि टिकली लावली आहे. अशी मी छानशी अशी तयार झाले दिवसभरासाठी. ह्याच्या व्यतिरिक्त मी माझ्या चेहऱ्यावरती काहीही लावत नाही. तर आता माझं घरातलं सगळं काम आवरलं आहे आणि आता मला ना ड्रेस अल्टर करायला टाकायला जायचं आहे. आणि एक पॅन्ट पण आहे जी ह्याच्यासाठी वर्कआउटसाठी घेतली आहे मी. तर ती पण थोडीशी मला हाईटला जास्त होती, म्हणून मग म्हटलं की ती पण थोडीशी खालून कमी करावी. तर ती पण टाकायला जायचं आहे मला. तर मी तुम्हाला ड्रेस दाखवते. मी पिंपरी मार्केटमधून शगुन चौकातून कसला ड्रेस आणला आहे, तर हा ब्राऊन कलरचा ड्रेस आणला आहे. ही त्याची ट्राउझर आहे, खूप सुंदर आहे. आणि ही अशी खाली ना त्याला लेस लावलेली आहे, पूर्ण स्ट्रेट आहे. तुम्ही बघू शकता पलाजो टाईप. आणि खूप सुंदर आहे, मस्त कलर आहे. मला तर खूप आवडलं. इथे इलास्टिक पण खूप छान आहे, टोचणार नाही, काचणार नाही, एकदम मस्त. आणि इतक्या कमी किमतीमध्ये एवढा छान ड्रेस भेटेल असं मला तरी वाटलंच नव्हतं, पण भेटला आहे. बार्गेनिंग खूप केलं आहे मी, त्यामुळे हा ड्रेस भेटला आहे मला. कारण मी संध्याकाळच्या 9-9:30 वाजता गेलेली. संध्याकाळचं जरा रात्रीचं थोडंसं उशिरा गेलं ना की जरा किमती थोड्याशा कमी होतात. तर आता वरचा टॉप मी तुम्हाला दाखवते. हा असा वरचा टॉप आहे आणि हे बघू शकता गळ्याला असं मशीन वर्क केलेलं आहे, थ्रेड वर्क. खूपच सुंदर आहे कलर, खूप. परत आज हे काम चालू झाले, परत वाजायला सुरुवात झाली. एक तर माझं 3 दिवस झाले इतकं डोकं दुखतंय ना, आणि त्यातून हा कालपासून आवाज तर इतका जास्त येतोय ना, इतकं इरिटेड होतंय, पण इलाज नाही आहे. आज पण परत काम चालू आहे. आता मी ब्लॉग शूट करते, तर त्याच्यामध्ये तुम्हाला थोडाफार आवाज येईल, त्यामुळे थोडंसं कॉम्प्रोमाइज करा. आणि हा ड्रेस आहे ना खूप थोडासा मोठ्या साईजमध्ये मी घेतला होता. म्हटलं की जरा थोडंसं सैलसरच असावं म्हणून, पण त्याला व्यवस्थित अशी फिटिंग करून आणणार आहे. तर मस्त ड्रेस आहे. तुम्हाला हा ड्रेस कसा वाटला मला नक्की सांगा. तर छान आहे, पूर्ण ड्रेसवरती अशी थ्रेड वर्क केलेली आहे, मशीन वर्क, थ्रेड वर्क काय म्हणतात ते. आणि छान आहे, व्हाईट कलरची आहे. त्याच्यावरती छोट्या छोट्या टिकल्या पण आहेत आणि मस्त आहे, छान दिसतो. हा घातल्यानंतर खूप भारी दिसतो. तर हा येते टाकून आता. आणि संध्याकाळी मला साडीवरचे ब्लाऊज पण आणलं. मी किती दिवस झालं 3 वेळा मी त्या दुकानामध्ये वेळे घातलेले आहेत. आत्ता परत ही 4थी वेळ आहे. संध्याकाळी आता जाणार आहे, बघूया भेटतंय की नाही. आणि कारण माझ्याकडून चिठ्ठी हरवली आहे ब्लाऊजची, कुठं गेली माहीतच नाही. त्याच्यामुळे ना त्यांनी मला 3 वेळा माघारी लावलं. म्हटले की हा मी शोधून ठेवतो, बघून ठेवतो, असं 3 वेळा केलं, पण अजून काही शोधलं नाही. पण आज मी जाणार आहे, बघूया काय म्हणतोय. त्याला सांगेन शोधून तरी ठेवा, मी नंतर येईल, असं काहीतरी होईल, बघूया काय होते ते. तर आता घरातलं सगळं आवरलं आहे. प्रेम गेला आहे स्कूलमध्ये आणि परी तर काय अजून सुट्टीलाच आहे, तिला एन्जॉय करते आहे सुट्टी. तर तिला पण आणायला जायचं आहे मला 2 दिवसांनी, तर तुम्हाला ते पण दिसणार आहे. आणि चला टाकून येते आता हे सगळं अल्टरला, आणि आता नंतर बोलूया. बाय. तर आता दुपारची वेळ झाली आहे आणि मला खूप भूक लागली आहे, कारण सकाळी मी फक्त थोडासा नाश्ता केला होता वर्कआउट झाल्यानंतर. पण आता लई भूक लागली, मग म्हटलं की काय बनवावं. तर आज मी बनवणार आहे मेथीची भाजी आणि आमरस. तर आमरस काही मी खाणार नाही, प्रेमसाठी बनवणार आहे. त्याला टिफिनला सकाळी सोयाबीन करून दिलं होतं, मग ते काय मी खाल्लं नाही. मला सोयाबीन नाही आवडत. सोयाबीन खूप लोकांना आवडतं, पण मला का काय माहिती, मला सोयाबीन अजिबात आवडत नाही. मग ते गिळलंच जात नाही घशाच्या खाली. खूप चांगलं असतं, प्रोटीन असतं, मान्य आहे मला, पण मला अजिबात आवडत नाही. का काय पहिल्यापासून आम्ही लहानपणापासून खाल्लंच नाही ते, त्यामुळं त्याची ती चव आवडत नाही आणि मला टेस्ट पण आवडत नाही.
परीला आमच्या खूप आवडतं. परी म्हणते मम्मी एक नंबर भाजी आहे. परीच्या पप्पाला पण लय आवडते, दोघांना खूप आवडते ही भाजी, पण मला अजिबात आवडत नाही. पण जाऊ दे, त्यांच्यासाठी करावीच लागते. मी भरते डीमार्टमधून. जे छोटे छोटे सोयाबीन असतात ना, मोठ्या साईजचे नाही, छोट्या साईजचे असतात एकदम छोट्या, ते परीमध्ये छान लागतात. मग ते तिला करून देत असते मी टिफिनला. तर आता तर मी मेथीची भाजी बनवणार आहे, कारण मला मेथीची भाजी खूप जास्त आवडते. खूप म्हणजे खूपच भारी. केसांसाठी चांगली आहे, आपल्या हेल्थसाठी चांगली आहे आणि आपलं वेट लॉस होण्यासाठी सुद्धा चांगली आहे. म्हणजे भाजी सगळ्यांसाठीच चांगली आहे, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. त्यामुळे भाजीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते आणि आमरसची पण, त्यामुळे बघत राहा. मेथीची भाजी मी स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे. त्यानंतर तिला पाण्याखाली मी म्हणजे नळाखाली तिला 2-3 वेळा वॉश करून घेतली आहे. त्यानंतर मग छोटे छोटे मिरची आणि लसूण कट करून घेतलं आहे. कढई तापायला ठेवली, त्यामध्ये लसूण टाकलं आहे. लसूण छान क्रिस्पी झाला की त्याच्यामध्ये मिरची टाकली. मिरची पण छान फ्राय होऊ दिली आणि त्यानंतर लगेच मी मेथीची भाजी त्याच्यामध्ये घातलेली आहे सगळी आणि हळूहळू ही परतून घ्यायची. कारण दिसताना खूप मोठी दिसते ही भाजी, पण जशी आपण परततो ना तशी खूप छोटी होते. बघितलं ना किती छोटी झाली. त्यानंतर मग मी मूग डाळ घातलेली आहे. मूग डाळ घालून मेथीची भाजी खूप छान लागते. तर जवळजवळ 5 ते 7 मिनिटं मी वाफवायला ठेवली होती, ताट झाकून ठेवलं होतं. तर आता बघू शकताय तुम्ही मेथीची भाजी सगळं पाणी आटलेलं आहे आणि अशी छान रेडी झालेली आहे. आता सध्या बाजारामध्ये आंबे खूप कमी किमतीमध्ये मिळतात. तर हे केशर आंबे आहेत, मी 100 रुपये किलोचे आणले होते आणि इतके गोड आहेत ना, तर साखर याला खूप कमी लागणार आहे. नाही टाकली तरी सुद्धा चालते, पण मी थोडीशी टाकणार आहे. तर आता आंबे छानपैकी मी धुवून घेतलेत. त्याच्यानंतर आहे ना त्याला थोडंसं सैलसर करून घेतलं आणि नंतर एकदम गावरान पद्धतीने, गावठी पद्धतीने मी इथं आमरस करते आहे. सगळ्या आंब्यांचे साल काढून ते पुन्हा धुवून ते पाणी परत मी आमरसमध्ये घातलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये साखर, वेलची पूड, जायफळ पूड हे सगळं घालून मी मिक्सरमध्ये ह्याला बारीक करून घेणार आहे. मिक्सरमध्ये आमरस खूप छान होतो, त्याच्यामुळे मी अशाच प्रकारे करते. तर आता बारीक करून अशा प्रकारे मी आमरस तयार करून घेतला आहे. तर तुम्हाला मेथीची भाजी आणि आमरसची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. कसली जाम गर्दी झाली बघा चौकात, हे रोजचंच आहे. पूर्ण चौक जाम आहे. प्रेमच्या स्कूलच्या पॅन्टला चेन बसवायची होती, पण इथं दुकानामध्ये ना जे चेन बसवतात ना ते काका काय अवेलेबल नव्हते. त्याच्यामुळे ते 4 दिवसांनी येणार आहे. मग आता 4 दिवसांनी पुन्हा मला यावं लागणार आहे, कारण इथंच देतात बसवून. त्याच्यानंतर मग मी ब्लाऊज घ्यायला दुकानामध्ये आले. हे प्रोफेशनल टेलर आहेत, खूप छान ब्लाऊज शिवतात, त्यामुळे माझे पहिल्यापासून इथेच असतात. तर ब्लाऊज काय भेटले नाही, चिठ्ठी नसल्यामुळे उद्या या म्हणून सांगितलं. ब्लाऊज आणायला गेले होते, पण ब्लाऊज काय भेटलेच नाही मला, कारण आहे ना चिठ्ठीच सापडे ना लवकर, त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मग पुढे आम्ही टिकल्याचं पॉकेट घ्यायला थांबले होते. आता आलो आहे आम्ही फणस बघायला. मी फणस दाखवते तुम्हाला. तर आता आम्ही फणस घेतले आणि घरी गेल्यावर दाखवते आता मी तुम्हाला. आम्ही नूडल्स घ्यायला थांबलोय, कारण भूक खूप लागली, माझं डोकं पण खूप दुखतंय त्यामुळं. हे बघू शकताय, पार्सल घेतलंय आता आणि आता घरी जाणार आहे. हॅलो, तर आत्ताच आलो आहे आम्ही घरी. रात्रीचे 10 वाजलेत आणि आता जेवायचे. तर मी तुम्हाला फणस दाखवते आणलेला. लय वास येतोय भारी त्याचा, मस्त आहे. तुम्ही बघू शकताय, इतका भारी वास येतोय ना ह्याचा, मस्त वास येतोय. कापल्यानंतर आता कळेल कसं निघतंय कसं नाही. एवढा फणस, एवढा मोठा फणस मी 50 रुपयात घेऊन आली आणि बाजारात 50 रुपयाचे फक्त 5 का 6 गरे मिळतात. फणस परवडला मला. प्रेमला नूडल्स आवडतात, त्याच्यामुळे त्याच्यासाठी घेऊन आलेले. मला अजिबात आवडत नाही, कारण मला त्रास होतो त्याने. तर आजचा ब्लॉग असा होता. आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा.